मनामधली जी घालमेल असते विचारांची, ते का होतंय हे तिला त्यावेळेला कळत नाही. तेव्हा सत्वगुण वाढवला पाहिजे. तमोगुण असतो मनामध्ये, जेव्हा अस्वस्थता असते तेव्हा तमोगुण वाढलेला असतो. मग काय करायचं? नमस्कार, वैद्य सुविनय दामले. मासिक पाळी जाताना म्हणजे रजो निवृत्ती होताना काही मानसिक ताण असतात आणि हे ताण कसे दूर करायचे त्याचे काही आयुर्वेदात फॉर्म्युले सांगितलेत का? सांगितलेत. पण ज्याला आज ॲलोपॅथीमध्ये PMS, प्री मेनोपॉझल सिंड्रोम असं म्हटलं जातं, असा स्वतंत्र उल्लेख आयुर्वेदात केलेला नाहीये. नेहमीच ना स्त्रियांचं मन हे थोडंसं हळवं, भाबडं, सोशिक, सहन करणारं असं असतं. म्हणजे स्त्रियांना सवय असते ह्या सगळ्या हॉर्मोन्स मधल्या बदलाची. दर महिन्याला सुद्धा ही हॉर्मोन्स बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक पाळी यायच्या अगोदर सुद्धा ताण निर्माण करणारी छोटी छोटी कारणं त्यांना एकदम स्फोट घडवून आणणारी वाटतात. अर्थात हे तिला समजतच नसतं. तिच्या बरोबर असणारी जी मंडळी आहेत, म्हणजे तिचा नवरा असेल, शेजारी असेल, मैत्रिणी असतील, बहिणी असतील किंवा मुलं असतील, यांनी ह्या समजून घ्यायच्या गोष्टी असतात की या मानसिक ताणावर उपाय काय? आश्वासन, धीर देणं, विश्वासाने सांगणं आणि स्पर्श. स्पर्श सुद्धा महत्वाचाच आहे. मग आईने मुलाला स्पर्श करावा, मुलाने आईच्या डोक्यावर हात फिरवावा, आईच्या डोक्यावर थोडंसं तेल घालावं, सरबत नेऊन द्यावं, पाणी नेऊन द्यावं, पाय चेपून द्यावेत. गळा चेपण्याची आवश्यकता नहीं, परंतु तसल्ली मिलने के लिए कुछ करना चाहिए ऐसा लगता है. विश्वास प्राप्त होणं अपेक्षित असतं. मनामधली जी घालमेल असते विचारांची, ते का होतंय हे तिला त्यावेळेला कळत नाही. तेव्हा सत्वगुण वाढवला पाहिजे. तमोगुण असतो मनामध्ये, जेव्हा अस्वस्थता असते तेव्हा तमोगुण वाढलेला असतो. मग काय करायचं? तर मग अशा कुठच्या तरी शांत ठिकाणी जाऊन बसायचं, ध्यान करायचं. आपणच आपल्याला सूचना घ्यायच्या की मी आज शांत बसते, माझ्या मनातले सगळे विचार स्थिर होत आहेत. जसं हे पाणी स्थिर आहे, त्याच्यावर समजा जर एखादी माशी पडली किंवा मासा आतनं जर उडी मारून वर आला, तर त्याच्यावर जसे तरंग निर्माण होतात तसे तरंग माझ्या मनात निर्माण होत आहेत. परंतु हे काही तात्पुरत्या काळासाठीच आहेत, नंतर हे तरंग पुन्हा नॉर्मल होणार आहेत. असा स्वतःला सूचना घ्यायची. स्वयं सूचनांचं सत्र. ध्यानही असं म्हटलं तरी चालेल. शांत बसायचं, इंद्रियांचं ध्यान करायचं, ओंकारचं ध्यान करायचं. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाचं नामस्मरण करायचं. त्यामध्ये दत्त महाराज खूप छान काम करतात. किंवा आमचा विठोबा, कमरेवर हात घेऊन समस्थितीमध्ये उभा राहणारा देव म्हणजे विठोबा, त्याचं स्मरण करायचं. ज्याच्या हातात शस्त्र नाही, युद्ध केलेलं नाही, असे दोनच देव, दत्तगुरु आणि विठोबा. शांत कैवल्याची मूर्ती, यांचं ध्यान करायचं, त्यांचं स्मरण करायचं. त्यांनी सांगितलेले जे उपदेश आहेत ते आचरणात आणण्याचा प्रयत्न. हरिपाठ म्हणावा, शांत मनाचे श्लोक म्हणावेत. शांतपणा येण्यासाठी आपल्या मनाला स्थिर करायचंय. आणि त्यामुळे अस्वस्थ करणारे विचार जे असे आजूबाजूला असतात त्यापासून थोडंसं सावध राहायचं. सुरक्षित अंतरावर राहा असं त्या एसटीच्या मागे सुद्धा लिहिलेलं असतं. धोका होऊ नये यासाठी त्या विषयामध्ये जायचंच नाही. त्या 4 दिवसामध्ये, त्याच्या अगोदरच्या 4 दिवसामध्ये आपल्याला जेवढं प्रसन्न राहता येईल, मग आपल्या आवडीची साडी नेसावी, आपल्या आवडीचं एखादा फुलांचा गजरा आणावा, तो माळावा. अत्तर एखादं चांगल्या आवडीचं असतं ते वापरावं. गजरा माळावा फुलांचा. गजरे सुद्धा खूप छान काम करतात. साधं एक फुल असतं ना, ते सुद्धा असं हातात गुंडाळलं किंवा गळ्यात माळा घालाव्यात, वेगवेगळ्या मोत्यांच्या माळा घालाव्यात किंवा फुलांच्या माळा घालाव्यात. आजूबाजूला आपण जिथे राहतो तिथे फ्लॉवर पॉट मध्ये कृत्रिम फुलं, वास येणारी फुलं पाहिजेत. हा, उगाच ती प्लास्टिकच्या फुलांचा काही आवश्यकता नाही. कृत्रिम फुलं नकोत. नैसर्गिक फुलं जेवढी घेता येतील तेवढी घ्या. संध्याकाळच्या वेळेला असे बागेत जा, कुठेतरी देवळात जाऊन बसा आणि शांत व्हाणं होण्याचा प्रयत्न करायचा. मनामध्ये निर्माण होत असलेले सगळे तामसी विचार कमी करण्यासाठी सत्वगुण, रजोगुण वाढवला तरी चालतो. रजोगुण वाढवण्यासाठी काय? छान मस्त खायचं प्यायचं. सरबत प्या, वेगवेगळ्या पद्धतीचे हलवे करून खा, खीर खा किंवा आईस्क्रीम घ्या. हे सगळे प्रकार जर केलेत तरी सुद्धा याला खूप शांतपणा येत असतो. वेगवेगळ्या औषधांची गरज आहे का? गरज आहे. मग तेव्हा शिरोधारा केल्या तरी चालतात, कर्णपुरण केलं तरी चालतं, नाकात औषध घातलं, तेल घातलं, तूप घातलं तरी चालतं. डोक्याला तेल घालायचं, तळपायाला तेलांचं मालिश करायचं, बेंबीमध्ये तेल घालायचं. हे सगळे छोटे छोटे उपाय जे आहेत, हे सगळे जर केले, जसं शक्य असेल तसं आपण आणि आपल्या कुटुंबियांकडनं हे उपाय जर करून घेतलेत, तर मासिक पाळीतल्या वेदना, मासिक पाळी जाण्यापूर्वी होणाऱ्या वेदना किंवा मनावरचे येणारे ताण, शरीरावर येणारा थकवा कमी करण्यासाठी हे उपाय जर केलेत तर नक्कीच फायदा होऊ शकेल. धन्यवाद.